ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೇ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಮರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮತ್ಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನ ತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಏನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರ ತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರ ತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ हरिही करता. आम्ही आजी विष्णू सहस्रनामाचे 21 श्लोको 22 श्लोकांत सचमी आजी अमृत्युः सर्वधृक्सिंह संधाता संधिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणशास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. अमृत्युः सर्वधृक्सिंहः संधाता संधिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुधारधी. गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो अनिमिषस्रग्वी वाचस्पतिरुधारधी. अत अमृत्युः सर्वदृक् सिंहः संधाता संधिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः. गुरुः गुरुतमो गुरुर्गुरुतमो गुरुः गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो जतरता एक एस मार्क घालला पडला. निमिषो अनिमिषः स्रग्वी निमिषो निमिषः स्रग्वी तशी वाजते. निमिषो जतरी एक अक्षर सांगते तिथलं वेळू तांडुक जाता. निमिषो स्रग्वी तशी नाही नतला रे. निमिषो अनिमिष स्रग्वी तशी सांगू येतं. वाचस्पतिः उदारधीः वाचस्पतिः उदारधीः वाचस्पतिरुदारधी वाचस्पतिरुदारधी. नामावळींतो अमृत्यवे नमः सर्वधृक्कशिले सर्वदृशे नमः सिंहाय नमः संधात्रे नमः संधिमते नमः स्थिराय नमः अजाय नमः दुर्मर्षणाय नमः शास्ते नमः. दुर्मर्षणः शास्त्रे नमः विश्रुतात्मने नमः सुरारिघ्ने नमः गुरवे नमः गुरुतमाय नमः
धाम्ने नमः सत्याय नमः सत्यपराक्रमाय नमः निमिषाय नमः अनिमिषाय नमः स्रग्विणे नमः वाचस्पतये नमः उदारधिये नमः उदारधिये नमः तये अमृत्यवे नमः सर्वदृश्ये नमः सिंहाय नमः संधात्रे नमः संधिमते नमः स्थिराय नमः अजाय नमः दुर्मर्षणाय नमः दुर्मर्षणो शास्ता शास्ता शास्ति इति शास्ता शास्ति इति शास्त्रः तश्चावनो त्या शास्ता आशिल्ल्या मी शास्त्रे नमः म्हणजे विश्रुतात्मने नमः सुरारिः आशिल्ले सुरारिघ्ने नमः जतना म्हणिंतू गुरवे नमः गुरुतमाय नमः धाम्ने नमः सत्याय नमः सत्यपराक्रमाय नमः निमिषाय नमः अनिमिषाय नमः स्रग्वी आशिल्ले स्रग्विणे नमः वाचस्पतये नमः उदारधिये नमः आता अमृत्यवे नमः म्हणले अमृत्यवे नमः मृत्युनाशिलो अमृत्युः मृत्युनाशिलो ताका जनन ना म्हणटा मरण खंय दुखून ताका नमे त्याची मर्त्यलोकारी मर्त्यलोक म्हळ्यार भूलोक मर्त्यलोक आयिल्ले जिवांक पुरे मृत्यू आस हांगा आयिल्ले सर्व जिवांक मृत्यू आस तश्चावन हांगा आशिल्ल्या जनांक मुक्ती दिता तो तागेले अपरोक्ष ज्ञान मेळिल्ल्या जनाक मुक्ती दिवन जनन मरणा दुखून मुक्ती करतलो मृत्यू दुखून मुक्ती करतलो मृत्यू दुखून अमृत्युदी कडेन व्हरतलो तश्चावन मृत्योर्मा अमृतंगमय म्हणटाची मृत्यू दुखून अमृत्युदी कडेन मुक्ती कडेन व्हरतलो दिकून ताका अमृत्युः म्हणचे देवाक अमृत्युः म्हणचे तशीची सर्वदृशे नमः सर्वदृशे नमः अमृत्यवे नमः सर्वदृशे नमः पुराय पळयतलो दृक दृश्य पुरे पळोवचे पळय सर्व जिवाचे आत्मरुपी जावन म्हळ्यार आत्मा म्हणटा परमात्मा जावन तोच न्हय म्हणटना सकळ जिवाचे अंतर्यामी जावन आशिल्ले देखून ते जिवान करचे केल्लेले आनी करचे पुरे ताका गोत सर्वय पळयता तो मात्र न्ही आदित्य सूर्य सर्वसाक्षी म्हणटाची सूर्याक सूर्याला अंतर्यामी जावन आसूचो सूर्य नारायण तो तशीची काल काल म्हळ्यार हांगा टायम पिरियड म्हणटाची काल जावन सर्व जीव आसूचे हांगा मृत्युलोका आयिल्ले सर्व प्राणीन कसल सकड केला ताजे चांग सत्कर्म दुष्कर्माचे पाप पुण्य म्हणलेले एक कर्म सत्कर्म दुष्कर्माचे फल जावन आसूचे पाप पुण्य सकडी दितलो ते दिवका दिला ताणें सर्व जिवांक पळोवका तश्चावन सर्व दृश्ये नमः म्हणचे तशी ताका सर्व तो पळोवन घेता सिंहाय नमः सिंहो म्हणजे कसल्याक भारी ताळमे आसल्यार सिंहो म्हण सिंहा म्हळ्यार ताळमे खंय सिंहा म्हणटाचे तशीची सिंहा म्हणूक पराक्रम भारी शूरत्व आशिल्ले जनाकय सिंह म्हणटाचे तशी हो हांगा सिंहावरी पराक्रम आशिल्लो जेवो सिंहावरी बल आशिल्लो पळय तितली बल ना नशी तो धर्मरक्षण करचे खातीर हिरण्याक्ष हिरण्यकशिपू रावण कुंभकर्ण अशी शिशुपाल दंतावक्र रसल दैत्यांक पुरे नाश करनिवे ताणें तशी तो मस्त सिंहावरी पराक्रमशील दिकून ताका सिंहाय नमः म्हणटाची संधात्रे नमः म्हळ्यार आमकां पूर्व अर्जित जावन आशिल्लें कर्मफल म्हणस ताका समजावन प्रति जीवात्माक शरीर संबंध दितलो जेवो शरीर संधान करतलो म्हळ्यार आमगेले पूर्व कर्मफलाक समजावन खंयची योनीचे शरीर मेळका ते शरीर ते जीवात्माक संधान करयतलो म्हळ्यार ते जीवात्माक ते शरिरां भितर जन्म दितलो तशीच आनी त्या शरिरांत संधात्रे म्हणजे कसल्याक म्हळ्यार पळय तो जीवात्माक न्ही देहा संबंध करयता भूमी अंतरिक्षाक संबंध करयता तशीची समुद्र मतनावळारी देवते दानवांकय संधी करयता संधी करचो संधान करचो तशीची आनी खंयची जीवात्माक खंयची शरिरां वटू संधान करयता ते शरिरांतू जीवात्माले आगमन केन्ना
निर्गमन केदना ते वेळाक करयतलो तशें ताका संधात्रे नमः. संधिमते नमः. संधिमते नमः. जिवात्मान परमात्माक मेळका म्हळ्यार कसं न्ही मोक्ष मेळका जिवात्माक तेवय करचे संधिमते नमः. तेवय काम करयतलो म्हळ्यार जिवात्माक मोक्ष म्हळ्यार स्थिती दिवन परमात्मा लागीं व्हरून सोडतलो तशें तागेले लागीं आपोवन घेतलो तशें ताका संधिमते नमः म्हणजे. स्थिराय नमः. परमात्मो स्थिरची ताका कसले विकार ना ताका कसले विकल्प ना तागेले विकार म्हळ्यार तागेले शरिरांतू चेंजस म्हूण ना. विकल्प म्हळ्यार तागेले मनांतू कसले चेंजस म्हूण ना. तशी कसले विकार विकल्प ना नशी केन्नाय एक आसच्यो स्थिर जावन आसच्यो तसल परमात्माक स्थिराय नमः म्हणजे. म्हळ्यार अच्युतू अनंतू तशीची ताका म्हणून म्हणयताची म्हळ्यार कसल्याक म्हणटाची अच्युत च्युती नातिलो म्हळ्यार तेवय एक विकार च्युती जेवचे एक विकार तेवय नातिले स्थिर आसूच्यो. तशीची शरीर विकार म्हणटाची कसं न्ही षटविकार आसूचे शरीर कोणाक हांगा येयले मर्त्य लोकांक तशिल्ले सर्व जिवाक षटविकार आसूचे शरीर जाल्यार परमात्मा तशें न्ही ताका षटविकार कसले ना तशें जावन कसलेय विकार ना नशी स्थिरू जावन आशिल्लो एकल्याक आसतलो परमात्मा तशें जावन स्थिराय नमः. आतां अजाय नमः वापस आयले अज न ज म्हळ्यार न ज अज न ज ज म्हळ्यार जनन नातिलो बद ताका जन्म म्हूण ना. तशीची अजाय नमः. दुर्मर्शणाय नमः. दुर्मर्शणाय नमः. दुर्मर्शण म्हणली न्हय तागे परमात्माक एदुर्रपच्याक कोणाकय ताकत ना म्हळ्यार दुर्मर्शण परमात्माक मर्शण म्हळ्यार निग्रह करचे जो परमात्माक एदूर राबून एदुरसूची ताकत कोणाकय ना तागेले बल सैसूच्या कोणाच्यानय जायना तशें जावन ताका दुर्मर्शण म्हणटाची. तोची सर्व जनाक दुर्मर्शण करता कसले तो लोकां कंटक जावन आशिल्ले दैत्य दानव राक्षस यक्ष खंयची दुश्ट जन आसाची तांकां तांणी सैसूच्या जायना नातिल तितले अनाचार अत्याचार करतना तांकां निग्रह करचे मर्शण करचे तसले शक्तीशिलो तशें जावन ताका दुर्मर्शणाय नमः म्हणजे. शास्ते नमः. शास्त्रे नमः जावो शास्ते नमः. विधिनिषेधात्मक म्हूण घेतिले धर्माक विधी निषेधात्मक धर्मान तूं कसं सांगताची कसल कोरका कसल करूनच खंयचे वर्णाचांक खंयची विधी खंयची निषेध हे पुरे सांगील कसले धर्म सांगील कोणे परमात्मान ते धर्म खंयच्यान तो सांगला आमकां श्रुती स्मृती म्हणून घेवचे वेदान तो सांगला तशें जावन श्रुती स्मृती तांतुले एक विधी निषेधात्मक धर्मान सगळे जगत्य तशी सकट जिवांक नियमन करता शासन करता तसल देवा तुका नमन म्हणून शास्त्रे नमः. शासन कसल्यान तूं सांगला ताका शास्त्र म्हणजे शास्ती इति शास्त्रः तशें जाल्यार देवाक शास्ते म्हणूय म्हणयत शास्त्रे म्हणयत. तशीची तो केवल धर्म म्हळ्यार तागेले उतरान सगळे जगत्याक शासन करता तशें जावन तो शास्त्रे नमः. विश्रुतात्मने नमः. श्रुत म्हळ्यार आयकुचे विश्रुत म्हळ्यार प्रसिद्ध जावन आशिल्लो किर्तिवंत जावन आशिल्लो म्हणून वेद अध्ययन केलेले सर्वज्ञानींक देव कसले म्हणून कळयसीत तो म्हळ्यार वेदांतू परमात्माले श्रेष्ठ कीर्ती आस. विश्रुत भारी प्रसिद्ध जावन आशिल्लें वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यः वेदांत कृद्वेद विदेव चाहम म्हणून भगवद्गीत म्हणलां वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यः सर्व वेदा निमती हांव प्रसिद्ध जावन आस अहमेव वेद्यः म्हगेले विशय आसा सर्व वेदांतू म्हूण ताणें सांगला. तशी ताका विश्रुतात्मने नमः म्हणजे. सुरारिघ्ने नमः. सुर म्हळ्यार देवते तांगेल हरी शत्रू कोण राक्षस तांकां घ्न नाश करतलो. देवतेंक विरोध करची तसले राक्षसांक जेवो असुरांक घ्न म्हळ्यार नाश करतलो संहार करतलो तशें जावन ताका सुर हरी घ्न सुरारिघ्न म्हणचे. तशी देवतेंक विरोध करचे म्हळ्यार धर्मा विरोध करचे
तशी धर्माविरोध करतले अधर्मींकೈ नाश करतलो. तशी सुरारिघ्ने नमः गुरवे नमः. ताका गुरु म्हणी त्या म्हणल्या तो सर्व जनाल अज्ञान नाश करता आणि अध्यात्म विद्या बोधन करता परमात्म तश्चावन तो गुरु स्वरूप आसा. तश्चावन आमी कृष्णाक कृष्ण वंदे जगद्गुरू म्हणचे. अर्जुनाक गीता म्हणलेले एक सत्यशास्त्र सर्व उपनिषदाचे सर्व वेदाचे सारवत्त जावन आशिल्ले भाग कैते. म्हळ्यार सर्व वेदांत कसलच कडे सारवत्त भाग आसा. सर्व वेदांत कसलच कडी एक विशेषता म्हळ्यार आतां पळय ताक घांटून जाता ताजें एक सत्व लोणी जावन मेळटा आमकां. तशी सर्व वेद मथन करतना खंयची एक ते नवनीत अशी मेळटा पळय तेंची गीता म्हणटाची. तसल एक गीता जगत्याक अर्जुनाक निमित्त करून बोधन केलेली देखून कृष्णम वंदे जगद्गुरू म्हणचे. तशी परमात्मो अज्ञान म्हणलेले एक अंधकारो नाश करता, ज्ञान म्हणलेले एक उजवाडो जगत्याक दिता आनी आत्माक उद्धार जावच्याक वाट दाखयता. ते आत्म हे अपरोक्ष ज्ञान परमात्माला ज्ञान मेळणं मुक्ती मेळचे खातीर म्हळ्यार परमात्माला आश्रया वचे खातीर सर्व एक अध्यात्म विद्या परमात्माला अनुग्रहान मेळचे. तशें ताका गुरवे नमः म्हणचे. मागीर गुरु तमाय नमः. गुरु तम म्हळ्यार श्रेष्ठ. गुरुतम गुरूंक गुरू म्हणून घेतिलो. ब्रह्मादी देवतेंकय सृष्टी कोरनू ब्रह्मज्ञान बोधन केल्लो. ब्रह्माक वेद बोधन दिल्लो. गुरुतम अति उत्तम गुरु अंतिम गुरु तागेल्या पशी वयर तक्क गुरू म्हळ्यार कोणेय ना. गुरुतम म्हणजे कोणाक बसवे. आतां आमकां बोधन दिल्लें गुरूंक बोधन दिलेले गुरू आसच्या पुरो. तांकां बोधन दिलेले तांगेले परम गुरू आसच्या पुरो. ताजे वयर परमोत्तम गुरू आसच्या पुरो. तशी गुरू एका पशी एक वैरी एकला दुखून एकला शिष्यत्व घेतील जाल्यार परमात्माक शिष्य जावन घेतील कोणेय नाची. त्या म्हळ्यार परमात्मूची सर्व ऋषी मुनीक गुरू जावन आशिल्लो. पळय नारायण जाल्लो. नारायण जावन समस्त वेद बुद्धींत दवरले वय रक्षण केलें. मागीर हयग्रीव अवतार घेवन येवन ताणें पाठ सांगले वेदपाठ सांगले. वेदव्यास जावन सर्व ते सांगिल्ले वेदाक वेद व्यस्त केले. व्यस्त म्हळ्यार ओटू व्यस्त जावन आशिल्ले ते वेद ताणें एक वेद विभाग करून जनांक कलियुगाचे जना बारीक कश्ट जाती म्हळ्ळे खातीर वेद विभजन करून दिल्लें. मात्र न्ही वेदव्यास जावन येयलो. ताणें शिष्य परंपरे निर्माण केले. स्वयं भागवतादी पुराण रचन केल्लें. तशी गुरुतमा वेदव्यास म्हळ्यार विष्णूच न्हय म्हणटना परमात्मानाची जगत्या दिल्लेले वेद जनांक ग्रहण करूं जायना नशी व्यस्त जातना अज्ञान भरतना वपास वेदव्यास जावन येवन गुरुस्थानार रबून सर्व उपदेश दिवन वपास ते भागवत इत्यादी ग्रंथ बरोवन वेदांक वेद पुराय वपास विभजन करून समग्र कोर्न चंदरीतिरी परम जगत्याक समग्र चंदरीतिरी जगत्याक दिवन गुरु शिष्य परंपरे निर्माण करून सोडलो वेदव्यासू. तशी सकडी जगत्याक गुरू जावन आशिल्लो वेदव्यासू तशें जावन परमात्मूची वेदव्यास देखून ताका गुरुत्तम म्हणटाचे. धामने नमः. धामने नमः. धामने म्हळ्यार कसं न्ही धाम उत्तम धाम. उत्तम धाम खंयचे परमात्माले अति उत्तम धाम म्हळ्यार वैकुंठ तशीची श्वेतद्वीप अनंतासन सकड म्हणटाची. धामने नमः म्हळ्यार एकच कसं सांगीत अज्ञान काणू अज्ञान निवारण करून ज्ञान अपरोक्ष ज्ञान दिवन कडेर आश्रय दितलो. म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानींक मात्र तागेले आश्रय मेळटा तागेले धाम मेळटा. तशीची नारायण जावन सर्वांगेल हृदयांत स्थित जावन आसो. तशीची सर्व जिवांकय तागेले धामा व्हरून आश्रय दिता. केदना म्हळ्यार तांकां ज्ञान दिवन ज्ञान मेळका जाल्यार परमात्मा अनुग्रह जावका. ज्ञान मेळणं परमज्ञानी म्हणून घेवका जाल्यार तागेलो अनुग्रह जावका. परमज्ञानी जाली नंतर तागेले लोकांत आश्रय मेळका जाल्यार परमात्माले अनुग्रह जावका. तशें धामने नमः. मागीर सत्य म्हणले सत्याय नमः. सत्य सत्य म्हळ्यार शाश्वत. जो सत्य म्हळ्यार बर विशय. बर म्हळ्यार चांग विशय. मागीर सत्य ती य सत्य
सत्य सत्तीय ती म्हळ्यार आनंद म्हणटाची एकाक्षर पदकोशांत य म्हळ्यार ज्ञानाक सांगताची तशी परमात्मो सत्य म्हळ्यार केन्नाय आसूच्यो शाश्वत मात्र न्ही एक परमानंद म्हळेले दितलो परमात्मो नाश नातील तसले शाश्वत जावन आशिल्ले ज्ञान दितलो परमात्मो मात्र न्ही आमगेल उतरारी सत्य म्हूण सांगची जाल्यार कसल सांगता तो ते कोर दाखयता तशी धर्मपालन करता अशी पळय मस्त रितीन आमी ताका सत्याय नमः म्हणयत तशी सत्य पराक्रमाय नमः सत्य पराक्रमाय नमः सत्य म्हळ्यार सार्थक तशी तुलन नातील तसले पराक्रम आशिल्लो अजेय जावन आशिल्लो मात्र न्ही वायू ब्रह्म इंद्र रुद्र इत्यादींक पराक्रम अनुग्रह केलेलो तशी सत्य म्हळ्यार दोन अर्थ करीत आमी सार्थक आनी कसले अड्डी नातिले म्हूण तशें जावन सत्य सत्य म्हणून ब्रह्माकय सांगताची वायूकय सांगताची ब्रह्माकय सत्य म्हणटा देखून सत्य लोक म्हणजे ब्रह्मा लोकाक वायू ताका कोणीय अड्डी करूं जायना तशें जावन ताकाय सत्य म्हणटा जाल्यार हांगा सत्य पराक्रम म्हूण कसले म्हणचें म्हळ्यार परमात्माक तो शाश्वत पराक्रम आशिल्लो शाश्वत आनंद दितलो मात्र न्ही जगत्यांत अवतार घेवन येतना कसल सांगता तो ते करून दाखयता आम शिश्ट जनांक रक्षण करूंक युग युगांत अवतार घेवन येता म्हणलें येवन दाखयल न्हू ताणें तशीच राम जावन येतना म्हाका कोण म्हगेल्यागे आश्रय निमून येता म्हगेले अभय निमून येता तांकां हांव कसो जलरी रक्षण करता म्हणून विभीषण सुग्रीव हांकां पुराय रक्षण करून आनी बापसूक पळय रान्नां वचका म्हूण म्हणली कुडले बापसून मागीर बापूसू तो रामू बापसूले उलोवचे येत पळय वच्चे वेळा तेन्ना बापूस सांगता हांव तुका रान्नां वच म्हणलें तूं पितृवाक्य परिपालन करचें रान्नां वता म्हूण बाई सरला न्हय जाल्यार तुवय एक रायो न्हय रायांक एक अधिकार आसा राजकुमाराक एक अधिकार आसा केन्ना तागेले अन्नान धर्म चुकता म्हूण जाल्यार ताणें तागेल्या अन्नाक कारागृह दवरून ताणें पट्टाभिशिक्त जावन सिंहासनार बसूं येता तशी तूं आतां राजकुमार तुका पट्ट मेळका आशिल्लो मालगड तूं मेगेल नंतर युवराजा जावच्याक अर्ह जावन आशिल्लो तूं तशें जावन मानतार आनू कसल की ताणें चुकी केला मेगेल विशयांत म्हूण सांगून तूं म्हाका कारागृहा बसोवचें तुका हक्क आसा म्हणून सांगता जाल्यार तो बैसना अशी बापसूक हांव दिलेलें उत्तर तें सत्य करून दाखयता आपणान दिलेलें उत्तर म्हूण सांगून सत्य पराक्रम जावन रान्नां चमकल्लो सत्य पराक्रम म्हळ्यार कळ्ळें सांगील तशी करून दाखयतलो म्हणीत निमिशाय नमः निमिशाय नमः तो निमिश म्हणजे कंच्याक म्हळ्यार दोळ चिम्मी केल्यार निमिश म्हणजे दोळ्या पत्ती मडचुच्याक म्हळ्यार न्हीद काडटना पळय आमी दोळ्या पत्ती मडचिताची ताका निमिश म्हणजे योग निद्रेंत आसता तो अरे निमिलीत नेत्र म्हणटाचे अर्द दोळ मडचून आसता तो योग निद्रे आसतना जाल्यार तो आमगेल म्हणके अज्ञानाचे तामसीक न्हीद न्हय तागेली तो दोळ अर्द चिम्मी करून बैसला तागेली योग निद्र म्हणजे आमगेल न्हीद अज्ञान तमसू भरलेली न्हीद तशी न्हीद योग निद्रेंत आसली तशी ज्ञान म्हणलेले दोळ्यान लोक व्यापार पळयतर आसता तो म्हळ्यार ताका आमगेल म्हणके बाह्य चक्ष आनी अंतचक्ष म्हणना ताणें योग निद्र करतना दोळ अरे निमिलीत अर्द सोण आसूच्यो जाल्यार ते न्हीद म्हणून ते आमगेल न्हीद जाल्यार गट न्हीद अज्ञानाची तामसीक न्हीद ती जाल्यार तो तशें न्ही तो ज्ञानाचे दोळ तागेले चक्षु केन्नाय लोक व्यापार पळयतर आसता तशें जावन तो निमिशाय नमः जाल्यार अनिमिशाय नमः अनिमिश म्हळ्यार दोळ्या पाती मडचनाशी आसतलो दोळ्या पाती मडचय नाका तो तशी मत्स्यावतार घेवन येयलो मत्स्य पळय ताका मत्स्याक दोळ मडचुच्या जायना न्हय तशी मत्स्यावतार घेवन येयली वेळा ताका अनिमिश म्हण आसताची तशी वेदराक्षाक जगसृश्टी करच्याक वपास ते सृश्टी रक्षण करून नौकेंत दवरून ते नौके महाप्रळया कालांत राखील तसलो मत्स्यावतारी परमात्मा जावन येतना ताणें दोळ मडची न्ही तशें जावन ताका अनिमिश म्हणचे अन्यक कसं न्ही म्हळ्यार निमिश म्हळ्यार दोळ मडचुचे न्ही देवचे
विश्रांती घेवचे जाल्यार अनिमिशा म्हळ्यार दोळचे मी करना नतिलो विश्रांती घेना नतिलो अन्यक कसं म्हळ्यार म्हळ्यार मुख्य प्राणू म्हणटाची मिशा म्हळ्यार ते मुख्य प्राणाले भक्तांक भारी चंद करून अनुग्रह करतलो म्हणून ते एक व्हड अर्थ तुजेलो तशें हांव न्हू तुमी कसं लेखू येता म्हळ्यार निमिशा म्हळ्यार दोळो आमगेल्या म्हणके अज्ञानाची तामसीक न्हीद काणा नातिलो अनिमिशा म्हळ्यार तो एक चूर विश्रांती घेना नातिलो दोळो मडचिना नातिलो म्हण तशें लेखू येता तशी स्रग्विणे नमः स्रग्वी म्हणचे म्हळ्यार कसं म्हळ्यार कर्माक आमी स्रक म्हळ्यार माळा स्रक म्हळ्यार माळा खंयचे माळ घाला ताणें तो सगळे विश्व तागेलें शरीर जावन आस विश्वाक तो आधार जावन आस पंचभूतात्मक शरीर ताणें सृश्टी करचें पंचतन मात्रा शब्द रूप रस गंध स्पर्श असले एक सर्व सृष्टी करता मात्र न्ही भक्तांक गेले कर्म म्हळेले कर्मस्वरूपी माळा घालून घेता खंय तो म्हळ्यार एक सांगचें ताणें सुत्रे मणिगणा इव मया पृत म्हूण सांगून भगवद्गीते म्हणला सगळी जगत्य ताणें ताका आधार एक सूत वय विंगड 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 मणी घालून आमी हार केला री ताका आधार कसो न्ही एक सूत विंगड 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 फुल्लाची माळ केला री ताका आधार कसले एक सूत परमात्मो तशी एक माळेचे आधारभूत सूत जावन राबून सगळे जीव जंतू ते मणिशी करून घेवन म्हळ्यार सगळे जीव जंतूक आधार जावन तो राबला म्हण पुरे जीव जंतू मणये रितीर जाल्यार माळ्यान तुले जेवो फुल्ला रितीर जाल्यार ताका आधार जावन आसूचे एक वायू जेवो दोर म्हणटा पळय ते परमात्मा आधाराचे सूत नानतले तितले विंगड विंगड बण्णाचे फुल्ला माळ करूं जत्वे ना विंगड विंगड चंद चंद मणयो घालून हार करूं जत्वे ना तसल्यार जगत्याक तूं तितली नमने सृश्टी आसूं का जाल्यार त्या सृश्टीन करलेले कर्म पुरे ताणें चंद करून दवरून घेवका जाल्यार तो जगत्याक आधारभूत जावन आशिल्लो दोरशी आसा तशें जावन त्या दोरा रुपारी कर्म म्हणलेली माळा जेवो जीवजंतू म्हणलेली माळा तयार केल्लो जेवो घालून घेतिलो ताणें धारण करची ना आमकां पुरे जना म्हणटा आमी पुरे माळे रुपारी तागेले आंगान दसची म्हूण लेखूत तशी स्रग्विणे नमा वाचस्पतये नमा वाक म्हळ्यार आत्मा म्हळ्यार वाक म्हळ्यार उत्तर तो परमात्मो वाचस्पती म्हणटाची वाचस्पती म्हळ्यार उतराक अधिपती तो उल्लोचे उतराक अधिपती ताका वाक आत्मा म्हणून म्हणटाची तशी उतरांतूय आसूचे परमात्मानाची परमात्मो आमगेले उतरांतू असं म्हणजे आमगेले तोंडात खंयच्याक छंद उतर येता तेची तमस्सू ते जिवांतू शरिरांतू तमस्सू चडस म्हण जाल्यार थंय तामसीक उतर येता जाल्यार सात्विकत चडस म्हण जाल्यार थंय परमात्मो तामसी जनालांतूय आसता जाल्यार कशी म्हळ्यार धुळी भरलेली कन्नडशी तामसी जनालांतू परमात्मा सूचे तांकां कळना आमगेल्यान थंय परमात्मा सूचे आमकां कळनासच्या पुरो जाल्यार केन्ना आमी त्या कन्नडीचे धुळी पुसून फूट करतना आमकां बिंब दिसता पळय तशीची मनाची धुळी देहाची धुळी म्हळ्यार अपवित्रता पुरे काणू आमी शुद्धी जाल्लीच म्हण जाल्यार मन बुद्धी शुद्ध जाल्ली म्हण जाल्यार थंय परमात्माल आवास सम दिसता तसल जनाले उत्तरांतू परमात्मो आसता तशें जावन छंद चांग उत्तर येता तशें जावन तांकां वाचस्पती म्हूण परमात्माक वाचस्पती म्हणचे तशें जावन पळय हांगा एकाक बिरुद दिताची लायक ज्ञान आशिल्ल्या जनाक वाचस्पती विद्या वाचस्पती आनी म्हणटा बन्नंजे गोविंदाचार्याक विद्या वाचस्पती म्हळ्यार लायक ज्ञान आसा ताजे नंतर छंद गंतिल्या वरी उतर उलयता तो गंतिल्या वरी छंद उतर छंद परमात्मा सर्व विशय गंतून 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 छंद करून अर्थ जेवची तशी सांगता पळय तशें जावन ताका विद्या वाचस्पती तागेलें उत्तर तितली छंदस म्हणून म्हणचे खातीर विद्या वाचस्पती म्हणून म्हणचे हांगा वाचस्पतये नमः म्हळ्यार तशीची परमात्मो
उत्तरांतू अंतर्यामी उत्तरांतू यस अणुरेणु तृणकाष्ट म्हळ्यार परती एकंत परमात्मस वेदांतुल प्रति शब्द शब्दांत अक्षर अक्षरांतुय परमात्मस तेश्चावन कोण लायक परमात्माले ज्ञान पावतकी ತಂಗೆಲ್ ಉತ್ತರಾಂತೂ ಬೈಸ್ತಲ್ತಸಲೋ ಚಂದ ಉತ್ತರ त्या उत्तम साधक शरीर ಅದಕ್ಕೂ हाडयतलतसलो तशें परमात्माक वाचस्पती नमः म्हणजे आनीचे श्लोक पायचे दिसा पळया सर्वै गुरु सर्वै परमात्माలని गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता